जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही कारणास्तव तालुका कार्यकारिणी बरखास्त केली होती। आता पुन्हा नव्याने पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। यामध्ये कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधून त्यांचं मत जाणून घेतलं। येत्या काही दिवसातच शिवसेना शिंदे गटाची नवीन तालुका कार्यकारिणी जाहीर करणार असून पक्षाला नवी दिशा देण्यासाठी व पक्ष संघटना वाढीसाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितलं। सदर बैठक अलिबाग येथील आमदारांच्या राजमाळा येथे घेण्यात आली आहे। यावेळी आमदार दळवी म्हणाले, अनिकेत तटकरे यांचं स्वागत करू, पण सुनील तटकरे यांच्या कृत्याला विरोधच राहील। या बैठकीला जिल्हा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, संजीवनी नाईक, पेन तालुक्यातील माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान अनिकेत तटकरे हे महेंद्र दळवी यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या संदर्भात पत्रकारांशी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितलं की महायुतीतील आमदारांना भेटण्याची अनिकेत तटकरे यांची इच्छा असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू, मात्र सुनील तटकरे यांचं जे राजकीय कृत्य आहे त्याला विरोध करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, असं देखील आमदार महेंद्र दळवी म्हणाले। पाणी कंपनी वापरते, वीज महाराष्ट्र शासन वापरते आणि स्थलांतरित कामगारांना जर कडेवर घेऊन खेळवणार असेल तर मग महाराष्ट्रातील जनतेला काहीतरी करावं लागेल। आणि रायगडमधली जनता तर शिवछत्रपतीचा इतिहास आहे इकडचा। पोलीस व्हेरिफिकेशन नाहीये, तो कोणत्या राज्यातून आला, तिकडचे पुरावे, इकडे त्याला राहायला घर कुठे दिलंय, ॲग्रीमेंट, हे सगळं पोलीस स्टेशनला सादरी करावं लागतं, त्याला नियुक्तीपत्र, ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच नाही आहे तुमच्या कंपनीत। आज अनेक ठिकाणी सगळ्या ठेकेदार पगाराच्या स्लिप देत नाही आहेत। ESIC कामगारांच्या पोलीस स्टेशनला हे तरी माहिती आहे का तुमच्या MIDC चालू कंपन्या किती आहेत आणि बंद किती आहेत? कुठे यादी आहे तुमची? म्हणजे नाही, आपण काय सांगा मला आता। पाण्याच्या ह्याच्याप्रमाणे नाही, मला आता सांगा तुमचे कोण अधिकारी आहेत? बघा, आम्ही पण काही अभ्यास केल्याशिवाय येत नाही, असेच बसलो ना इकडे। तुमच्या MIDC टोटल आजच्या घडीला पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की महाराजांच्या राजधानीमध्ये स्थानिक लोकांना कामं नाही आहेत आणि स्थानिक लोकांना जिथे काम मिळतात तिकडचे ठेकेदार आहेत, जे MIDC मध्ये काम करतात, जे हे अधिकारी आहेत, त्यांच्या हाताखालचा भावला आहे। ज्या कंपनीमध्ये कंपनीला कामगारांसाठी भलं करण्यासाठी 800-900 रुपये पगार दिला जातो, हे कंत्राटदार कंपनीला सांगतात की 800 रुपये द्यायचा नाही, 400 रुपये द्यायचा। म्हणजे हे कंत्राटदार कामगारांचं भलं होण्यासाठी काम करतात की स्वतःच्या घरची पोळी बांधण्यासाठी काम करतात हे पहिलं कळत नाही। आणि ह्या ठराविक कंत्राटदारांना इकडचे ठराविक लोक, राजकीय लोक चालवतात, हे पहिलं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील कामगारांचं भलं झालं तर महाराष्ट्र पुढे होईल। दुसरी गोष्ट, MIDC मध्ये जेवढ्या कंपन्या आहेत, इकडच्या गावाल्यांनी ठराव पास केला आहे की बाबा परप्रांतांना राहायला घरं द्यायची नाहीत, म्हणून MIDC मध्येच घरं बांधली जातात। मग त्याला परवानगी कुठनं येते? MIDC मधलं जे पाणी, केमिकलचं पाणी आहे, ते नदीमध्ये सोडलं जातं, त्याला परवानगी कुठनं येते? कामगारांना मिनिमम वेजेस दिले जात नाही, PF दिला जात नाही, ESIC दिला जात नाही, ESIC कट होतो, तर ESIC कट झाल्यानंतर कामगारांनी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जायचं, ह्याचं कोणालाही लेणं देणं नाही आहे। ठराविक राजकीय लोक ही MIDC चालवतात, अधिकारी हे त्यांच्या हाताखालचं भावलं आहे आणि ते जसं ऑपरेट करतात तसं अधिकारी चालतात। पुढची रणनीती काय असणार आहे? त्यांना 25 तारखेचा वेळ दिला आहे, ज्यांना ज्या संघटनेने वेळ दिला आहे। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय पद्धत आहे, ठाकरे साहेबांची काय पद्धत आहे। जर 25 तारखेला आमचा आवाज यांच्या कानापर्यंत नाही गेला तर यांच्या कानाच्या आत तो आवाज कसा घुसवायचा आहे आम्हाला चांगलं माहिती आहे। आणि MIDC अधिकाऱ्यांना तो मीटिंग केल्या, नक्की काय मागण्या होत्या? मागण्या तर त्यांना सांगितल्या, मागण्या बऱ्याच होत्या की इथं स्वराज्याच्या राजधानीत आपल्याला मराठी पाटी नाही आहे कंपन्यांना, तर हे विसरलेत का मराठी भाषेला, आपल्या संस्कृतीला ती जाग आणून दिली। नदीमध्ये खुलेआम केमिकल सोडलं जातं आहे, त्याच्यानंतर हजारो परप्रांतीय इतर राज्यातले जे कामगार येऊन इकडे फिरतायत, काम करतायत, तर त्यांचं पोलीस स्टेशनला कोणतंही रेकॉर्ड नाही आहे, त्यांचं पडताळणी जो काय आपल्या PCC असतो, पोलीस व्हेरिफिकेशन, ते नाही आहे। तर अशा अनेक गोष्टी आहेत। कामगारांना इथे पगाराच्या स्लिप मिळत नाहीत। एखाद्या कंपनीने 800 रुपये रोज दिला कामगारांना, तर या MIDC जे कोण ठेकेदार आहेत ते टोळ्या करून जातात, त्या कंपनीला दादागिरी करतात, कंपनीच्या गेटवर आंदोलनं करतात। म्हणजे या कंपनीत ॲक्च्युली चाललंय काय? पहिलं आपण ऐकायचो की UP बिहारला दादागिरी चालते किंवा तिकडे कोणता कायदा नाही आहे, पण आम्ही महाराष्ट्रभर फिरत असताना या महाड MIDC जे काय चाललंय, म्हणजे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी, दहशत, इथे भीती। एखाद्या कामगाराला जर कंपनीने सांगितलं की बाबा तुला परमनंट व्हायचं असेल तर वैयक्तिक 1-2 माणसांची नावं घेतली जातात की तुम्ही जाऊन त्यांना भेटा, मग त्यांचा निरोप आल्यावर परमनंट होऊन। अरे पण आज इकडे स्थानिक भूमिपुत्र आहेत,
त्यांची मेहनत, त्यांनी 7-7, 8-8 वर्षे जे काही दिले तुमच्या कंपनीला, तर त्यांच्या मेहनतीवरती त्यांना परमनंट कायमस्वरूपी नोकऱ्या मिळू द्या. असे अनेक विषय आहेत. पण एवढा गलतान आणि बोंगळ कारभार जो आहे ना, ह्या महाड MIDCत जो मी पाहिला, किंवा आमचे सहकारी आहेत, आता सचिन गोळे साहेब आहेत, राजेश उज्जनकर साहेब आहेत, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण इथे म्हणजे बोलतात ना ते गाव खातं. मला कळतच नाही की यांना सरकारी नोकरी किंवा ह्या MIDC प्राधिकरणावरती ह्या जे वरिष्ठ कोण आता आहेत त्यांना माहीतच नाही आहे ते ॲक्च्युली कोणाच्या बोलण्यावरती काम करतायत का खरोखर त्यांना कायदा माहिती असून सुद्धा झोपल्याचं सोंग करतायत. काहीही कळायला मार्ग नाही आहे इथे. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.